इंद्रधनुष्य 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 इंद्रधनुष्य. श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्य या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, कला ही माणसाला जगायला शिकवते. कला ही आतून बाहेर येते आणि विद्या ही बाहेरून आत जाते. कला कोणतीही असो, ती आपल्याला आपली एक वेगळी ओळख निर्माण करून देते. श्रोते हो, आज आपण एका कलाकाराशी गप्पा मारणार आहोत, ज्यांनी 64व्या महाराष्ट्र राज्य मराठी हौशी राज्यनाट्य अंतिम स्पर्धेत अग्निपंख या नाटकासाठी रौप्य पदक मिळवलंय. त्यांचं नाव आहे मिनार पाटील. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थँक्यू. सगळ्यात आधी 64व्या महाराष्ट्र राज्य मराठी हौशी राज्यनाट्याच्या अंतिम स्पर्धेत तुम्हाला रौप्य पदक मिळालंय, त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आत्ताच मी सुरुवात अशी केली की कला ही आपल्याला जगायला शिकवते, आपल्याला ओळख निर्माण करून देते. या स्पर्धेत तुम्हाला रौप्य पदक मिळाले, आधी आपण त्याच्याविषयी बोलूया. तर सुरुवातीला मला या नाटकातल्या तुमच्या भूमिकेबद्दल सांगा. सर्वप्रथम आकाशवाणी केंद्राने माझी दखल घेऊन, माझ्या कार्याची दखल घेऊन मुलाखतीसाठी मला इथे बोलवलं, त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. नाटकातल्या भूमिकेबद्दल बोलायचं झालं तर प्र. मयेकर लिखित, ओंकार पाटील दिग्दर्शित अग्निपंख हे नाटक आम्ही 64व्या महाराष्ट्र राज्य हौशी राज्यनाट्य स्पर्धेच्या फेरीत सादर केलं. या नाटकाच्या भूमिकेबद्दल सांगायचं झालं तर हा नाटकाचा काळ आहे तो स्वातंत्र्योत्तर काळ आहे, म्हणजे 1947 ते 48च्या दरम्यान घडलेलं हे नाटक आहे. बरोबर. या नाटकामध्ये पूर्वी तुम्हाला ऐकून माहीत असेल की संस्थानं होती, राजघराणी होती, बरोबर, कारखानदार वर्ग होता. तर त्या घराण्याच्या अवतीभोवती फिरणारं हे नाटक आहे. या नाटकामधली जी दोन प्रमुख पात्र आहेत, बाईसाहेब आणि रावसाहेब, त्यातलं रावसाहेब हे पात्र मी केलं होतं. अच्छा. या रावसाहेबाची भूमिका करताना पहिल्यांदा जेव्हा माझ्याकडे स्क्रिप्ट आली आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी आम्हाला सांगितलं की आपण असं असं नाटक करतोय, 2 वर्ष आम्ही गॅप घेतला होता, पण त्यानंतर एक काहीतरी दमदार कमबॅक आपण करायचं आहे आपल्या संस्थेमार्फत. तर एक असं नाटक आम्ही निवडलंय की ज्याचे लेखक रत्नागिरीतले आहेत आणि आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे की याच्यातले सगळे कलाकार हे सर्व स्थानिक असावेत, तांत्रिक बाजू सुद्धा स्थानिक माणसांनी सांभाळाव्या आणि रत्नागिरीतनं एक व्यावसायिक दर्जाचं नाटक आपण सगळ्यांसमोर उभं करून दाखवावं अशी त्यांची अपेक्षा होती. मी या संस्थेमार्फत गेले 2 ते 3 वर्ष नाटकाचं काम केलेलं आहे आणि त्यांनी मला सांगितलं की हे नाटक वाचल्यानंतर रावसाहेब या भूमिकेसाठी तुझ्याशिवाय योग्य मुलगा आम्हाला रत्नागिरीत नाही दिसला. अच्छा. तर माझ्यासाठी हे खूप एक्सेप्टेबल आणि म्हणजे चॅलेंजिंग होतं की माझ्यावर एवढा विश्वास त्यांनी दाखवलाय, तर त्या भूमिकेला कुठेतरी न्याय देण्यासाठी मला माझे 100% द्यायला लागणार आहेत. बरोबर. मग त्यांनी मला स्क्रिप्ट दिली, त्याच्यानंतर आमचं वाचन झालं. वाचन करत असताना म्हणजे त्यांनी माझं सुद्धा ऑडिशन घेतलं, म्हणजे मी त्यांचा कलाकार असून सुद्धा त्यांनी आम्हाला सांगितलं की आजपर्यंत आपण ही प्रथा पाळलेली नव्हती. जे काही कलाकार आपल्या संस्थेमध्ये असतात त्या संस्थेच्या मार्फत काही ठराविक पात्र जशी जशी बसतील तशी तशी उभी करून राज्यनाट्य स्पर्धा सादर केली जात होती. पण तसं न करता आज जे कॅरेक्टर जसं आवश्यक आहे तसं तिकडे आपण रिक्वायरमेंट ज्याची आहे त्याचं ऑडिशन घेऊया आणि त्या ऑडिशनला सुटेचं कॅरेक्टर आपण सिलेक्ट करून ते सर्वांचं संच एकत्र करून आपण हे नाटक सादर करूया. हे करत असताना त्यांनी मला ऑडिशन घेतली, माझं वाचन बघितलं आणि मला पुन्हा एकदा खात्रीपूर्वक विचारलं की हे तू करशील ना, तुझी तयारी आहे ना हे सगळं करण्याची. मी म्हटलं मी माझ्या पाठी 8 ते 10 वर्षाचा अनुभव आहे, त्याचं गाठोडं आहे, मी ते घेऊन तुमच्यासमोर आहे. मी हे करत असताना जसं मातीला आकार देऊन त्याची मूर्ती घडवतात, मी तसंच पाठचं सगळं विसरून आज तुमच्यासमोर उभा आहे. तुम्हाला जसं अपेक्षित रावसाहेब आहे तसं तुम्ही तो घडवा आणि त्याच्यासाठी माझी पूर्ण तयारी आहे. एवढं निर्मळ मी प्रांजल मत त्यांच्यासमोर माझं मी मांडलं. तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आम्हाला अपेक्षित असणारा रावसाहेब आम्ही तुम्हाला सांगूच कसा आहे, पण तो आम्ही तुम्हाला सांगणार आणि तो तुम्ही करणार, त्याच्यात कृत्रिमता आपल्याला जी येईल ती नकोय. तुमचा एक्सपिरियन्स आणि तुमच्या दृष्टीने तुम्ही अभ्यास केलेला रावसाहेब हा कसा दिसेल हा जास्ती बघायला आम्हाला आवडेल. बरोबर. मग त्याच्यासाठी रावसाहेबाचं त्या काळातली लोक म्हणजे अंगिक, वाचिक, सात्विक आणि आहार्य या सर्व गोष्टीचा अभ्यास करून ते कॅरेक्टर उभं करण्यासाठी आम्ही प्रयत्न केला. वाचिकसाठी 2 महिने आमचं सुरुवातीला वाचन झालं. मग ते वाचिकमध्ये माझं कॅरेक्टर सोडून 7 कॅरेक्टर या नाटकामध्ये अजून आहेत.
आणि सांगायचं झालं तर बाईसाहेब एका साईडला आणि उर्वरित 6 कॅरेक्टर एका साईडला, या सगळ्यांच्या मधला दुवा म्हणून एक मी रावसाहेब हे काम करत होतो. एवढ्या संस्थांच्या मालक ज्या बाईसाहेब होत्या, त्यांचा रुतबा, त्यांचा करारापणा, तो ह्या सगळ्यांना सांभाळणं हे फार कठीण होतं. त्यामुळे ते माझ्या थ्रू काही काम असलं तर बाईसाहेबांकडे जायचे. बॅलन्स करायचं काम माझं होतं. आणि प्रत्येक कॅरेक्टर बरोबर वेगळी शेड आपल्याला तिथे दाखवायची होती. म्हणजे गरज पडली तर बाईसाहेबांनी कुठला चुकीचा निर्णय घेतला तर त्यांच्या विरोधात उभं राहणं. बरोबर. आणि शेवटी जिथे बाईसाहेब सगळं हरून बसलेले आहेत तिथे बाईसाहेबांच्या पाठी ठामपणे उभं राहणं. तसंच आपले मुनीमजी आहेत दाखवलेले, गोखले म्हणून, त्यांच्याशी त्याचं एक वेगळं नातं होतं. तसंच रघु म्हणून एक कॅरेक्टर होतं ज्याच्याशी रावसाहेब सर्वात जास्ती जवळचा कोणाचा होता तो रघुचा होता. कारण त्याचं वेगळंच विलक्षण प्रेम होतं. त्याच्याशिवाय कुठलीही गोष्ट त्याची हलत नव्हती. काही झालं की रघु हे कुठे आहे, रघु ते कुठे आहे, रघु माझी बंधू घेऊन आहे, असं सगळ्याचं एक आपुलकीचं आणि प्रेमाचं नातं हे लोकांनी ॲप्रिशिएट केलं आम्हाला. हे सगळं आम्हाला करायला मिळालं. वाचिक अभिनयाबरोबर त्या कॅरेक्टर उभं करत असताना आम्हाला त्याची ड्रेपरी कशी असेल, त्याचं ज्वेलरी कशी घालत असतील, त्याची हेअरस्टाईल कशी असेल, तो दाढी ठेवत असेल की नाही, ह्या सगळ्या गोष्टीचा बारीक सारीक विचार करून, ड्रॉइंग्स करून, कुठल्या प्रकारचे ड्रेसेस आम्हाला तिकडे करायचे आहेत. मग एखादा शिकारीचा सीन आहे तर शिकारीचा सीन करताना तेव्हाचा माणूस जर लक्षात घेतला तर तो पूर्ण ड्रेपरी, त्याची बंदूक, त्याचे बूट्स, हे सगळं आम्ही बारीकाने मेन्शन केलं आणि त्याप्रकारे आम्ही ते शोध घेतला त्याचा. मग कुठे ऑनलाईन काही गोष्टी मिळत आहेत का, कुठे मार्केटमध्ये जाऊन मिळत आहेत का, या सगळ्या गोष्टी कलेक्ट केल्या. जे ड्रेस आम्हाला शिवायला पाहिजे होते ते आम्ही जाऊन वेगवेगळ्या दुकानात फिरलो की बाबाला आम्हाला हे असं असं अपेक्षित आहे, तुम्ही द्या. या असं सगळी गोष्टीची मेहनत करून आम्ही ते कॅरेक्टर उभं केलं. या सगळ्या गोष्टी, या सगळ्याचा आनंद आहे. अभ्यासाने हे कॅरेक्टर 100% हे केलंय. सर, अग्निपंख या नाटकासाठी तुम्हाला प्राथमिक फेरीलाही रौप्य मिळालं आणि अंतिम फेरीलाही रौप्य मिळालं. काय वाटतंय? 2 शब्दात सांगतो, खूप भारी वाटते. कारण माझा प्रवास 2011 पासून चालू झालाय या क्षेत्रामधला. मी 2014 आणि 15ला मी नाटक केलं होतं राज्य नाट्य स्पर्धेचं. त्याच्यानंतर स्पर्धेचं नाटक आजपर्यंत मी केलं नव्हतं. याच्यामध्ये 10 वर्षाचा कालखंड गेला आहे, गॅप पडली आहे. आणि 10 वर्षानंतर आता जर मला कमबॅक करायचं आहे तर मला ते तेवढ्या ताकदीने करायचंय. कारण ह्याच्यामध्ये मी मध्ये सिरियल्स करत होतो, फिल्म्स करत होतो, शॉर्ट फिल्म्स करत होतो आणि लोक मला पाहत होते. तर त्यांच्याकडून, त्या पात्रांकडून किंवा माझ्याकडून त्यांच्या फार अपेक्षा होत्या की हा बरेच वर्षांनी रंगमंचावर येतोय तर आपल्याला काहीतरी वेगळं बघायला मिळावं. हे माझ्या मनावर दडपण होतं. बरोबर. तर जसं मी तुम्हाला आत्ता मगाशी म्हणालो की कुठल्याही परिस्थितीत आपले 100% देऊन, बरोबर, आपलं नाव, आपलं कॅरेक्टर, आपल्या लोकांकडनं आपली असलेली अपेक्षा ती सार्थकी ठरवायची असेल तर सर्व पणाला लावायचंय. आणि ते लावून आम्ही हे केलं. ह्याची सुरुवात मी तुम्हाला सांगतो. जसं मी तुम्हाला सांगितलं की या नाटकासाठीच्या ऑडिशन्स झाल्या, माझ्या सकट सगळ्या साथीची कॅरेक्टरच्या ऑडिशन्स झाल्या. वैयक्तिक प्रत्येकाला एकत्र घेऊन नाही. आमची ओळख कधी झाली, एका महिन्यानंतर आम्ही सर्व आर्टिस्ट एकत्र आलो आणि मग सगळ्यांना सांगितलं गेलं की तुम्ही हे कॅरेक्टर करताय, ते कॅरेक्टर करताय. एकमेकांची ओळख करून दिली. यातला 1-2 माणसं सोडली तर मी सगळ्यांसाठी नवीन होतो. अच्छा. हा, जे कलाकार आहेत एखाद दुसरे जर सोडले तर माझ्यासाठी हे सगळे नवीन होते कलाकार. मग त्यांचं बॉन्डिंग कसं जोडून आणायचं, तर मग काही ऍक्टिंगचे रिलेटेड गेम्स घेतले गेले. त्या नाटकाच्या अनुषंगाने काही वाचन घेतली गेली आणि आमचं बॉन्डिंग कसं एकत्र जुळवून आणता येईल याच्यासाठी प्रयत्न चालू झाले. असं करत करत असताना मग वाचिक अभिनयाकडे वळलं. सुरुवातीला ते महत्वाचं आहे. डायरेक्ट स्टँडिंग आपण नाही करू शकत. एकंदरीत ते पाठांतर सुद्धा होतं आणि दिग्दर्शकाला अपेक्षित असलेलं वाचिक अभिनय आपण त्याच्यातनं घडवून आणतो. वाचिक अभिनय सुरू झाला, त्याला 2 महिने गेले फक्त वाचिक अभिनय करायला. कारण प्र.ल. मयेकरांचं लिखाण आहे, म्हणजे तुम्हाला कदाचित माहितीच असेल की शब्दावर किती जास्त पकड आहे त्यांची. आपली बोलीभाषा बोलून हे नाटक सादर होण्यासारखं नव्हतं. एकतर काळ तेव्हाचा होता आणि एवढी जबरदस्त भाषा त्यांनी वापरली आहे तर कुठल्याही प्रकारचा फंबल तिथे त्यांना अपेक्षित नव्हता. कुठल्याही प्रकारचा टोन विचित्र जाईल हा अपेक्षित नव्हता. याच्यासाठी 2 महिने आम्हाला फक्त आणि फक्त वाचिक अभिनयावरती गेले आमचे. त्याच्यानंतर आमचं स्टँडिंग चालू झालं. स्टँडिंग चालू असताना ब्लॉकिंग करायला लागले. कुठला प्रसंग कुठे घडेल, काय घडेल, ही सगळी प्रोसिजर होत गेली आणि हळूहळू नाटक जिवंत होत गेलं. आणि आज त्याचं हे फळ तुम्हाला मिळालं आहे. आणि हे फळ फक्त मॅडम माझं नाहीये. ह्या दोन्ही रौप्य पदकांमागे माझ्या सकट आमचे इतर जे कोण कलाकार आहेत, संस्था आहे, त्यांच्या फॅमिलीचा सगळ्यांचा सपोर्ट आहे. आणि हा जो संघ आहे, ही जी टीम आहे, हे जर नसते तर आज ही म्हणजे जी 2 मानाची पदं मिळालेली आहेत
हे माझ्याकडे येणं शक्य नव्हतं. बरोबर. कदाचित फक्त मला एकट्याला मिळालंय, पण त्याला ह्या सगळ्यांची साथ होती म्हणून ते मी करणं मला सोपं झालं. बरोबर आहे सर. नाटक हे एक टीमवर्कच आहे नक्कीच. आणि अगदी छोट्यात छोट्या माणसापासून तो अगदी स्टेजवरच्या माणसापर्यंत सगळेजण त्यात इन्व्हॉल्व असतात, त्याशिवाय ते घडूच शकत नाही. नक्कीच. नाही का? प्राथमिक फेरीत सर तुम्हाला रौप्य मिळालं, तिथे तुमचं यश मिळालं. त्यानंतर तुम्हाला काय सुधारणा या नाटकात कराव्याशा वाटल्या आणि मग तुम्ही हे रौप्य पदक मिळवलं? मुळात नाटक बसवताना आमच्या डोक्यात दिग्दर्शकांच्या आणि संस्थेचे अध्यक्ष यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आपण जर नाटक करतोय तर नाटक करायचं म्हणून करत नाहीये. फायनलला कधी जेव्हा नंबरात येऊ, जेव्हा प्राथमिकपेक्षा थोडंसं उंच, कारण महाराष्ट्र राज्यात प्रत्येक जिल्ह्यातनं जे नाटक पहिलं आणि दुसरं येतं त्या सगळ्यांची मिळून फायनल होते. लोकांची अपेक्षा जास्ती असतात, परीक्षक 5 असतात तिथे. बरोबर. मग त्या परीक्षकाच्या प्रत्येक ह्याच्यासाठी आपण कसोटीवर आपण उतरायला पाहिजे. तर काही लोकांकडनं, प्रेक्षकांकडून आणि इकडचे जे कोणी रंगकर्मी आहेत यांच्याकडून काही सूचना आल्या की काहीतरी बदल बाबा आम्हाला सुचवले. जिथे जिथे अपेक्षित होतं तिथे तिथे आम्ही चेंजेस केले. मग ते म्युझिकमध्ये असतील आणि सगळ्याच गोष्टीत. मला असं वाटतं की जेव्हा आपण अंतिमला आणि असे सगळे जातो तेव्हा आपण ते स्पॉटलेस होण्याकडे जास्त 100%. बरोबर. सर, आता तुम्ही असा उल्लेख केलात की एक 14-15 वर्ष तुम्ही अभिनय क्षेत्राशी निगडीत आहात वेगवेगळ्या माध्यमातून. तर हा तुमचा प्रवास, अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला त्याबद्दल सांगा. 2011 साली रत्नागिरीमध्ये रमेश कीर कला अकादमी सुरू झाली मॅडम. मुळात याच्या आधी मी कले क्षेत्रात कुठेही कार्यरत नव्हतो. माझं शिक्षण मी तुम्हाला सांगितलं तर मी बीई मेकॅनिकल इंजिनियर आहे. तिकडून डायरेक्ट या कलाक्षेत्रात इकडे कसा आला हा माझ्यासाठी सुद्धा प्रश्न आहे आत्ता. पण तेव्हा ह्या इकडे जेव्हा वावरत होतो रत्नागिरीमध्ये तेव्हा सांगत होते तू, आमचं ऍक्च्युअली थोडंसं अजून पाठी जाऊन सांगेन, आमचा फॅमिली बॅकग्राऊंड तुम्हाला सांगतो. आमचे सगळे व्यावसायिक आहेत घरामध्ये, कोणीही या कलेशी निगडीत नाही आजपर्यंत, तर एस्टॅब्लिश नाहीये. पण बाबा तुझ्याकडे बघून असं वाटतं की तू कुठेतरी या क्षेत्रात जावास, टीव्हीवरती दिसावास, अशी तुझ्याकडे थोडीफार पर्सनॅलिटी आहे, तू का प्रयत्न करत नाहीस, असं खूप वेळा मला सांगितलं गेलं. पण मी काही त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण आजपर्यंत रंगमंचावर कसं उभं राहायचं, काय करायचं असतं हे आम्हाला माहिती नव्हतं. पण हे सगळं सारखं बोलायला लागल्यावरती कुठेतरी क्युरिओसिटी तयार झाली आपल्याला की आपल्याला सुरुवात करायची आहे. पण माझी कोणाशी ओळख नव्हती, कुठल्या संस्थेशी ओळख नव्हती. पण देवदयेने आपल्या रत्नागिरीत पहिल्यांदाच ऍक्टिंग स्कूल चालू झालं रमेश कीर कला अकादमी या नावाने. तर त्या पहिल्या बॅचचा मॅडम विद्यार्थी मी आहे. 2 वर्ष पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा मी तिथून केला. ते करत असताना तिथे क्लासरूम प्रोडक्शन्स झाली, त्याच्यामध्ये पथनाट्य होती, एकांकिका होत्या, दीर्घांक होते. तिथे पहिल्या वर्षी आम्ही स्पर्धा सुद्धा केल्या आणि जिल्हास्तरीय एकांकिकेमध्ये पारितोषिक आम्ही मिळवली होती 2011 साली. पासआउट होताना मॅडम माझ्यासोबत अनेक कलाकार सुद्धा तिथे शिकत होते. पण काय म्हणतात, एक थेअरी असते आणि एक प्रॅक्टिकल असतो. त्या प्रॅक्टिकलमध्ये सेकंड इयरला सगळ्यात जास्त मार्क मिळवणारा मी होतो. आणि तिथून माझ्या कारकिर्दीची सुरुवात झाली. ते सुरुवात झाल्यानंतर मग हळूहळू शॉर्ट फिल्म्स करत होतो. 2013ला पासआउट झाल्यानंतर 14लाच माझ्याकडे या व्याकुळ संध्या समयी हे नाटक आलं. त्या नाटकाने पहिल्यांदा मी 2 अंकी नाटकामध्ये मी पदार्पण केलं आणि तेव्हाच्या पदार्पणात मला हे आमच्या सांघिक नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला होता. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी सुद्धा मी नाटक केलं. दुसऱ्या वर्षी नाटक करत असताना मला पहिली सिरियल मिळाली. सह्याद्री मालिकेवर चालू असलेली तेव्हा काळा माती कोकणची नाती जन्माची ही सिरियल. याच्यामध्ये दिग्गज कलाकारांनी काम केलं होतं. रमेश भाटकर असतील, जयंत सावरकर, जयराज नायर, भरत सावले, या सगळ्यांसोबत उभं राहून स्क्रीन शेअर करणं हे माझ्यासाठी फार मोठं होतं तेव्हा. नक्कीच. तिथून ती सिरियल झाल्यानंतर साधारण एक 6 ते 7 महिन्याचा तो आमचा ट्रॅक होता. त्या सिरियलमुळे मला परत एक वेगळी ओळख मिळाली. लोक ओळखायला लागले, घराघरात पोहोचलो. त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी पुन्हा एक नाटक आम्ही तिथे केलं. असं तिथून मग हळूहळू स्पर्धा चालू झाल्या. 2017 नंतर माझा या सगळ्याला गॅप का पडला, कारण माझं स्वतःचं व्यवसाय मी नवीन चालू केला होता. तिथे मला कुठेतरी लक्ष देणं भाग होतं. त्याच्यामुळे 2-3 वर्ष त्याच्यामध्ये माझा गॅप केला. पण त्याच्यामध्ये सुद्धा जे डिरेक्टर आम्हाला होते माती कोकणची नाती जन्माचीला, त्यांनी मला वारंवार कुठे कॅरेक्टर निघालं तर फोन करून बोलवलं, अरे बाबा तुझ्यासाठी असं असं कॅरेक्टर आहे, तू आम्हाला उद्याच्या उद्या तिथे पाहिजेस सकाळी. मग इथे कितीही वाजता का असे ना, मी रात्री मिळेल त्या गाडीत बसायचो, सेटवर 7 वाजता तिथे पोहोचायचो आणि ते शूट करायचो. शेवटची मी मालिका केली आनंदी, कोविडच्या जस्ट आधी शूट झाली होती ती. त्याच्यानंतर मग रंगमंचावर आणि सिनेमामध्ये असेल किंवा सिरियलमध्ये मला प्रकर्षाने जाता नाही आलं काही वैयक्तिक कारणामुळे. पण मी माझ्या शॉर्ट्स फिल्म असतील ते करत असताना पुन्हा रंगमंचावर येण्याची संधी मला माझ्या
माझ्याच समर्थ रंगभूमीने मला दिली, स्वामींच्या कृपेमुळे ती मला मिळाली आणि माझं सगळं अनुभव गाठोडं सोबत घेऊन आज रत्नागिरीचं नाव कुठेतरी महाराष्ट्राच्या पातळीवर मला नेण्यात यश आलं, हे मी माझं भाग्य समजतो. वा वा, खूपच छान. सर, तुम्ही तुमच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगितलं, सुरुवात कशी झाली तेही सांगितलं. आज स्पर्धेमध्ये रौप्य पदक एकाच नाटकासाठी 2दा तुम्ही मिळवून एक वेगळी स्वतःची ओळख निर्माण केली. तर स्पर्धेसाठी नाटक करताना किंवा नाटकात काम करण्यासाठी काही वेगळी तयारी करावी लागते का? नक्कीच मॅडम. मी ज्या लोकांची नावं आता तुम्हाला घेतली सिनियर आर्टिस्टची, त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना खूप वेळा मग नाटकांचा उल्लेख व्हायचा, चर्चा व्हायची, स्पर्धेचा उल्लेख व्हायचा, कारण ती सगळी लोक त्याच फ्लोमधनं तिथे गेलेली आहेत. त्या माणसांकडनं मी एकदा ऐकलं होतं, कारण त्या सिरियलच्या दरम्यानच माझं एक नाटक चालू होतं, तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं, एक असतं नाटक क्लासचं आणि एक असतं मासचं. आपण स्पर्धेसाठी जी करतो ती नाटक क्लासची असतात आणि मासची नाटकं म्हणजे काय, जिथे प्रत्येक पारावरती गावामध्ये जे नाटक सादर केलं जातं प्रेक्षकांच्या अनुषंगाने, ते नाटक असतं मासचं. त्याच्यामुळे क्लासचं नाटक करताना, स्पर्धेचं नाटक करताना जो कोणी सादर करतोय त्याला आपली स्पर्धा कोणाशी आहे, कुठल्या दिग्गज संघांशी आहे किंवा कुठल्या स्तराचं स्पर्धा त्यांनी ती नेऊन ठेवली आहे आणि त्या स्पर्धेतनं काय अपेक्षित आपलं आहे वेगळं, ते सादर करण्यासाठी मुळात नाटकं पाहावी लागतात, वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन स्पर्धा पाहाव्या लागतात. बरोबर. ज्या स्पर्धेत आपण उतरतोय ती स्पर्धा मुळात केवढ्या उंचीची आहे याचं गांभीर्य आपल्याला असावं लागतं. ती तयारी करण्याची आपली जर ताकद असेल, आपली क्षमता असेल, तेवढे ताकदीचे कलाकार आणि पूर्ण संच जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच स्पर्धेमध्ये तुमचं यश कोणी रोखू शकत नाही, या मताचा मी आहे. थोडक्यात तुमची मेहनत हो, हीच तुमची सगळ्यात मोठी तयारी आहे, नाही का? नक्की. एकंदरच सर, अभिनय ही गोष्ट, मगाशीच मी म्हटलं असं की एक तुम्हाला तुमची ओळख, कला आहे म्हणजे ती, अभिनय म्हणजे कला कुठलीही असो, तुमची तुम्हाला ओळख निर्माण करून देते. या अभिनयाने तुम्हाला काय दिलं? मला माझं नाव दिलं, माझी स्वतःची अशी ओळख. आज जेवढे लोक मला ओळखतात ते कलाकार म्हणूनच ओळखतात. मी हा असा व्यावसायिक आहे, मी या क्षेत्रात काम करतो, हे सगळं बाजूला ठेवून माझ्याकडे बघताना लोक कलाकार म्हणूनच बघतात आणि मला आवर्जून विचारतात की बाबा आता नवीन काय करतोयस, आम्हाला आता कुठे पाहायला मिळणार आहे. या कलेने मला रिस्पेक्ट दिला, मला डिसिप्लिन दिला आणि माझं नाव दिलं, जे आजपर्यंत मी टिकवून आहे आणि याच्या पुढेही या कलेच्या माध्यमातून माझ्यासकट माझ्या रत्नागिरीचं, माझ्या गावाचं नाव कसं मोठं होईल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील राहील. वा वा, खूपच छान. सर, आता तुमच्याशी गप्पा मारताना असं लक्षात आलं की तुम्ही रंगमंचापासून सुरुवात केलीत. हो. तुम्ही सिरियलमध्येही काम केलं, म्हणजे तुम्ही कॅमेराही फेस केलात. हो. तर नेमके काय गुण हवेत एक अभिनय आपल्याला येण्यासाठी किंवा एक कलाकार म्हणून आपण पूर्णपणे उभं राहण्यासाठी आपल्याकडे काय गुण हवेत, म्हणजे आपल्याला ती ओळख आपली मिळू शकते? सगळ्यात पहिलं ऑब्झर्वेशन पाहिजे कुठल्याही गोष्टीचं. मी कलाकार आहे नाहीये फरक नाही पडत, पण आपण या समाजात वावरताना आपल्याला जर एखादं कुठलं कॅरेक्टर करायचंय, मी त्या अनुषंगाने बघतो, कारण मी माझं ऑब्झर्वेशन तुम्हाला सांगतो. मी कुठेही गेलं तर आता माझ्यासमोर तुम्ही बसला आहात तर तुम्ही कुठल्या पद्धतीने बोलताय, तुमचं टोन काय आहे, बेस काय आहे, असं सगळ्या गोष्टीचं ऑब्झर्वेशन आपल्याला कुठेतरी फायद्याचं ठरतं. की असं आपण काही नाटक सादर करत असताना, कुठलंही कॅरेक्टर करत असताना, अरे आठवतं आपल्याला की अरे आपण तेव्हा ते तसं बघितलं, आपण तसं करून बघूया का. सगळ्यात पहिलं असतं ऑब्झर्वेशन. दुसरं आहे तुमचं वाचन. वाचन जेवढं जास्त करता येईल तेवढं माणसाने करावं. तिसरी गोष्ट आहे सातत्य. या क्षेत्रामध्ये आपण काही ना काहीतरी करत राहिलं पाहिजे. अगदीच. कितीही गॅप पडला तरी त्या गॅपमध्ये सुद्धा तुमची कला टिकवण्यासाठी कुठेतरी कुठल्याही माध्यमातून असेल, नाटकच करायला पाहिजे असं काही नाही. आता डिजिटल वर्ल्ड आपल्याकडे आलेली आहेत फार, आता कंटेंट क्रिएटर फार निर्माण झालेले आहेत, म्हणजे कोणी कुठल्याही मार्फत आपली कला सादर करतोय, तर ते सातत्य असणं महत्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे या क्षेत्रात टिकून राहायचं असेल तर संयम. माझंच उदाहरण तुम्हाला सांगतो, मी 10 वर्षानंतर रंगमंचावर परत आलेलो आहे. एवढा मोठा संयम ठेवण्याची जर कोणाची तयारी असेल तर यश कधीच आपल्यापासून लांब जात नाही. बरोबर आहे. अजून एक गोष्ट सांगावीशी आवडेल मला. अजून एक गुण असा आहे की आपण शिकण्याची वृत्ती कायम ठेवावी. बरोबर आहे. विद्यार्थी राहिलं पाहिजे, जो मी अजूनही आहे. मी माझे अनुभव शेअर करायचे म्हणून मी तुम्हाला सांगितलं, मी 15-16 वर्ष या क्षेत्रात काम करतोय, पण मी अजूनही विद्यार्थी आहे. हे नाटक करताना सुद्धा जेव्हा मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा तुम्ही जे सांगाल, तुम्हाला जे अपेक्षित आहे ते तुम्ही माझ्याकडून काढून घ्या आणि मी ते करायची माझी तयारी आहे. हा नम्रपणा असणं फार जास्त गरजेचं आहे. बरोबर आहे. आणि मला वाटतं कुठलाही कलाकार हा शेवटपर्यंत विद्यार्थीच राहावा. नक्कीच. म्हणजे तो अधिकाधिक खुलत जातो आणि त्याची कला नक्कीच फुलत जाते, नाही का? नक्कीच.
सर, आज आपण असं बघतो की तुम्ही आता म्हणालात तसं की अनेक माध्यमं आहेत, हो सगळ्यांनाच खुली आहेत ती, हो पण तरीही आत्ताचा एक नवीन ट्रेंड असा बघितला तर सगळ्यांना असं सगळं पटपट पटपट हवं असतं, क्षेत्रात तर यायचं असतं. पण जसं आपण आता बोललो की गुण हवे असतात, परिश्रम करायची तयारी हवी, सातत्य हवं, तर त्याचा विचार न करता कुठेतरी आज मी सुरुवात केली आणि लगेच मला स्टेजवर यायचं आणि लगेच मला सगळं सक्सेस मिळवायचं आहे असं एक दिसतं. थोडक्यात नवीन जी येणारी मंडळी आहेत या क्षेत्रामध्ये, त्यांना तुम्ही काय सांगाल? आता फेमस होणं फार सोपं झालेलं आहे. म्हणजे रील्सच्या माध्यमातून असेल, जो तो नवीन पिढी यूथ आपण जर बघतो तर ते कंटेंट क्रिएटर झालेत, पण त्यांना तिकडचा लागणारा जो काही अभ्यास आहे, अभिनय आहे, तो फार वेगळ्या प्रकारचा आहे. तुम्हाला कंटेंट क्रिएट करत असताना त्याच्यामध्ये सुद्धा क्रिएटिव्हिटी आहे मॅडम. त्या सगळ्या गोष्टीचा कंटेंट तयार करायचा, तो बोलण्यातनं, वाचिक अभिनयातनं तिथे सादर करायचा, ते शूट करायचं, एडिट करायचं, याच्यामध्ये एक माणूस सगळ्या गोष्टी करत असतो. पण त्यांना आपण रंगमंचावर उभं केलं तर त्याच ताकदीचा अभिनय करू शकतील का एखाद्या कलाकाराप्रमाणे? तर माझ्या माहितीप्रमाणे तर ते नाही करू शकणार. कारण कलाकाराचं एक तप आहे जो त्यांनी आजपर्यंत केलेला आहे. जेव्हापासून कधीपासून त्याची सुरुवात झाली असेल, त्यांनी आपल्या कलेशी जो प्रामाणिकपणा ठेवलेला आहे, सातत्य ठेवलेलं आहे, शिकण्याची वृत्ती ठेवलेली आहे, या सगळ्यांच्या जोरावरती त्याच्यात आणि ह्या दोघांमध्ये फार जास्त फरक आहे. कदाचित रंगमंचावरचा कलाकार हा कंटेंट क्रिएटर लगेच होऊ शकतो, त्याच्याकडे प्रगल्भता तेवढी येते, त्याचं वाचन तेवढं आहे, बोलण्याची शैली त्याच्याकडे आहे, कॅमेऱ्याचा थोडासा अभ्यास केला तर ते शूटिंग करण्याची पद्धत, एडिटिंगची स्किल्स आता आपल्याला बघायला मिळतात, तो लगेच होऊ शकतो. पण कुठलाही एखादा क्रिएटर हा कुठल्याही स्पर्धेमध्ये जाऊन रौप्य पदक किंवा अन्य कुठली पारितोषिक लगेच मिळवू शकतो का? तर त्याचं उत्तर नाही, हेच आहे माझ्यासाठी. त्यांच्यासाठी त्यांना अंगिक, वाचिक, सात्विक, आहार्य म्हणजे काय, अभिनय म्हणजे काय, हे सगळं समजून घ्यावं लागेल. हा दोघांच्यातला फरक मला वाटतो. आणि त्यामुळे नवीन येणाऱ्यांनी ह्या सगळ्या सूचना पाळल्या तर त्यांना या क्षेत्रात यायला कोणीच अडवू शकत नाही. नक्कीच, नाही का? सर, मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मी तुम्हाला अशी विनंती करते की ज्या भूमिकेसाठी तुम्हाला रौप्य पदक मिळालंय, हो, त्यातल्या काही 4 ओळी आमच्या श्रोत्यांना ऐकवाल? प्रयत्न करतो. आमच्या नाटकाचा शेवट माझ्याच डायलॉग्सनी झालेला आहे. पूर्ण वाडा जळतोय, बाईसाहेब हताश झालेले आहेत. रावसाहेब येऊन त्यांना विनंती करतोय की बाईसाहेब तुम्ही निघा या सगळ्यातनं, वाडा पुन्हा उभा करता येईल, पण आपणच जर नाही शिल्लक राहिलो तर पुढे काय होणार? आणि शेवटी तो निर्णयाची जबाबदारी त्यांच्यावर ठेवतो. वाडा जळायला लागतो, बाईसाहेब खिडकीत जाऊन सगळं हे पाहतायत आणि हताश होऊन बाईसाहेबांनीच त्यांना ऐकवलेले वाक्य तो पुन्हा बाईसाहेबांना ऐकवून दाखवतो. ती वाक्य अशी आहेत: चितेवर ज्यांच्या कलेवरानही मंत्रघोष उच्चारले, त्या चितपावन चित्राव शास्त्रांच्या कुळात जन्म घेतला आहे तुम्ही. बलक्षयी झालेले पंख स्वतःच अग्नी चाळून घेऊन स्वतःच्याच राखेतून पुन्हा सबल होऊ उठणाऱ्या अग्नी पक्षाचं कुळ आहे तुमचं. ज्यांच्या पंखातच आग आहे, ते गारगोठीतून उडणाऱ्या ठिणगीला भीत नाहीत दुर्गा. चला बाईसाहेब, चला. ऋग्वेदातल्या पहिल्या ऋचांनी अग्नीचं स्वागत करूया. चला. वा, फारच सुंदर. या तुमच्या एका डायलॉगनीच लक्षात आलं की तुम्हाला रौप्य का मिळालं ते. वा, खूप छान. सर, तुम्ही इथे आलात आणि तुमच्या ह्या सगळ्या अभिनय प्रवासाबद्दल, तुमच्या या रौप्य पदक मिळालेल्या प्रवासाबद्दल खूप चांगली माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिलीत. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विवेक वानखडे. इंद्रधनुष्य